सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल। संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या 3 दिवसीय पतंग उत्सवाची सांगता मोठ्या जल्लोषात करण्यात आली। संपूर्ण शहरातील आकाश हे रंगीबेरंगी पतंगांनी भरून गेले होते। पतंग उत्सवाच्या सांगता खरेदीने सायंकाळी शहरात फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली। त्याचबरोबर डीजेच्या तालावर तरुणाईसह नागरिकांनी ठेका धरत नाचत पतंगोत्सवाचा आनंद साजरा केला। संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। या अनोख्या पतंगोत्सवामुळे येवला शहराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने निर्माण झाली आहे। माझे नाव सचिन संजय सिंग राजपूत आहे आणि मी वैजापूरवरून आलेलो आहे। भारतामधील जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये जो येवला गाव आहे, इथे हा सण खूप धूमधामीने बनवला जातो। दिवसाला पूर्ण आकाश पतंगाने आणि रात्री पूर्ण आतिषबाजीने भरलेला असतो आणि दरवर्षी आम्ही या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो। धन्यवाद। जय श्रीराम। येवल्यामध्ये मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। 3 दिवसांची मकर संक्रांतीची सुरुवात होती भोगीच्या दिवशीपासून आणि करीच्या दिवशी याची सांगता होती। सांगता ही फटाक्याने आतिषबाजीने मोठ्या प्रमाणात होत असते आणि आतिषबाजीच्या साठी येवल्याची मकर संक्रांती खूप प्रसिद्ध आहे। भारतात नव्हे तर प्रसिद्ध अशी संक्रांत येवल्यामध्ये होत असते आणि आमच्याकडे भारतातून तर नाही तर बाहेर देशातही पाहुणे आलेले आहे। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या मनोज परदेशी आहे। मी पुण्याची रहिवासी आहे। मी बरेच वर्षापासून लंडन इंग्लंडमध्ये राहते। मी दरवर्षी फक्त हा सण येवल्यात बघण्यासाठी लंडनवरनं भारतात येतो। हा 3 दिवसाचा सण खूपच छान, खूपच धमाकेदार येवल्यात असतो आणि हे कायम मी तिकडे लंडनला जाऊन सगळ्यांना ह्याबद्दल सांगत असते। धन्यवाद।